डॉक्टर नीलम दिवाकर गोरे। मी नीलम लतिका दिवाकर गोरे विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन। आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करते आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानते। धन्यवाद। सर्व नवनिर्वाचित सदस्यांना शपथेचा नमुना दिलेला आहे। शपथेपूर्वी किंवा शपथेनंतर इतर कोणतीही घोषणा किंवा कोणत्याही नावाचा उल्लेख करू नये अशी त्यांना विनंती करण्यात येत आहे। श्री ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू। मी ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा निष्ठा बाळगीन, भारताचे सार्वभौमता एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठेपूर्वक पार पाडीन। मला वाटते मला थोडीशी सुविधा दिली पाहिजे। नाही सुविधा नाही कोणाला। सेना नेते एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचे आभार मानतो आणि छत्रपती संभाजीराजांना अभिवादन करतो। श्री अंबादास एकनाथराव दानवे। मी अंबादास एकनाथराव दानवे विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन।
डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव. मी डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव विधान परिषदेची सदस्य म्हणून निवडून आले असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. मी मा जिजाऊ, मा अहिल्या आणि माता सावित्री आणि मा रामाई यांना अभिवादन करते. स्वर्गीय राजीव सातव यांना सुद्धा मी विनम्र अभिवादन करते आणि आमचे नेते देवाभाऊ आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. श्री प्रमोद शांताराम जठार. मी प्रमोद सुनीता शांताराम जठार विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मरण करून ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. धन्यवाद. माननीय फडणवीस साहेब आणि त्यांच्या व्यासपीठावरील सर्व सहकाऱ्यांचा आभार. थँक्यू. श्री जिशान जियाउद्दीन सिद्दीकी. I, Zishan Baba Siddiqui, having been elected a member of the Legislative Council, do solemnly affirm that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. Remembering our leader, the late Ajit Pawar Dada, today, my father, late Shri Baba Siddiqui ji, and I'd like to thank my leader, Suditra Pawar Vahini ji, and the NCP family for giving me this opportunity. Jai Hind, Jai Maharashtra, Jai Bhim, Allah Hafiz.
श्रीमती माधवी संजय नाईक, मी ॲडव्होकेट माधवी संजय नाईक, पूर्वाश्रमीची माधवी शांताबाई काशीनाथ दोंदे, विधान परिषदेची सदस्य म्हणून निवडून आले असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. श्री सुनील विनायक कर्जतकर, मी सुनील विनायक कर्जतकर, विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. श्री विवेक बिपिन दादा कोल्हे, मी विवेक स्नेहलता बिपिनदादा कोल्हे, विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे असे भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री संजय नथुजी भेंडे, मी
संजय चंद्रभागा नथुजी भेंडे विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. शपथविधीचा कार्यक्रम संपलेला आहे. मात्र नवनिर्वाचित सदस्यांनी मान्यवरांसोबत छायाचित्र घेण्यास स्टेजवर उपस्थित व्हावे.